पिंपरी चिंचवडमध्ये 1 ऑगस्ट 2025 रोजी एक व्यावसायिकाच्या दुकानात घुसून जबरी चोरी करत असताना आरोपीने गोळीबार केला आणि फरार झाला. या गुन्ह्यात आरोपीने पीडित व्यक्तीला धमकावून सोन्याची चैन लांबवली. त्यावर पीडित व्यक्तीने प्रतिकार केला असता आरोपीने त्याच्या पायावर गोळी झाडली. यामुळे गंभीर जखमी झालेल्या पीडित व्यक्तीने पोलिसात तक्रार केली. पिंपरी पोलीस आयुक्तांनी या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत तपासासाठी 10 पथके तयार केली. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने 700 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यातून आरोपीचा शोध घेण्यात आला. आरोपीने हेल्मेट आणि रेनकोट घालून किमान पुरावे सोडले होते. 6 ऑगस्ट 2025 रोजी आरोपी रवींद्र भाऊसाहेब घारे याला ताब्यात घेतले. त्याने पूर्वी खंडणी, खून आणि जबरी चोरी सारख्या 25 गंभीर गुन्ह्यात सहभाग घेतल्याचे उघड झाले. आरोपी हा नवी मुंबईतील मोका कारवाईत देखील सामील होता. बँकेचं भुंकर कासारवाडी कासारसाई तिथपर्यंत दिशा तिथे गेल्यानंतर वेश परतला परत दुसरीकडे वडगाव म्हणजे इथून 1 to 1 फुटेज बघणं हे जे हा जो टास्क होता हा जवळजवळ माझे तिने कंटिन्यू 4 or 5 days डे नाईट आणि 1 to 1 मॅन टू मॅन म्हणजे एक फुटेज बघायचं म्हटलं तुम्हाला किती वेळ व्हायचा आणि कसा करत तो शेवटी जे टॉवर लाईनला टॉवर लाईन म्हणजे वस्ती तुम्हाला म्हणजे टॉवर लाईनची वस्तीच्या त्या वस्तीमध्ये तिथे आल्यानंतर तिथे त्यांनी जेव्हा बाईक सोडल्यानंतर परत जेव्हा खाली आला तोपर्यंत तो कंटिन्यू हेल्मेटमध्ये आणि त्याला विदाऊट हेल्मेटशिवाय आपण ओळखणार कसा. ज्या ठिकाणी ते हेल्मेट काढलं चेहरा आला तो चेहरा आल्यानंतर परत त्या वस्तीमध्ये शोध नाही म्हणजे आम्हाला चेहरा दिसल्यानंतर आम्ही जवळ 4 वाजता तिथे कोम्बिंग केलं तिथे 1 to 1 रेसमध्ये की या व्यक्तीला शोधायचं आहे. परत कसं आहे तर 2 महिने असल्यामुळे समजा एखादा आपल्याकडचा नोंद नाही मग आपल्याकडे आख्या आहे किंवा असे काय हे सगळे नोंद आहे कोणाला दाखवलं तर हा इथे वस्तू 2 महिन्यापासून जातो त्यामुळे नोंद नव्हता कोणाला. पण असाच गँगस्टर असा असतो की हा गँग दाखवत नाही त्यासोबत एकदम तुममध्ये राहतो. त्यामुळे याला आयडेंटिफाय करायला आम्ही जवळजवळ 2-3 तास शोधून आम्हाला नंतर आफ्टर दॅट म्हणजे जे म्हणतात की 99% मेहनत आणि 1% जो कधीतरी लागतो तो पण 7 लागते ती तर त्या स्लममध्ये शोधता ड्रेस इन फ्रंट म्हणजे डायरेक्टच समोर असं म्हणजे म्हणतात ना तसं समोर तो घरात हे झाला असा आणि मग त्यावेळेला त्याला आम्ही हे केलं कारण तो तो वेपन वापरलं होतं आम्ही पण त्या आणि भरवस्तीमध्ये पण ती पण काळजी घ्यायची होती की चुकून जर त्यांनी काही केला तर उलटा रिॲक्ट वेगळा होईल काही म्हणजे त्यावेळेला काय त्या अँगलनी त्याला तसं कॅच करणं ते त्यावेळेचं त्या सर्वेचं सरकमस्टन्स हे वेगळं होतं तर ते सगळं विचारेशन करणं हे आहे पण त्यावेळेला तसं त्याला म्हणजे पकडल्यानंतर ही मग ही स्टोरी ही नंतरची रिव्ह्यू झाली सगळी त्याचं बॅक रेकॉर्ड बघितला बॅक रेकॉर्ड नंतर आणि मग नंतर त्याची जी मग ती आर्थिक चंचल त्याला जी लागली होती की तो पण त्या गुन्ह्यामध्ये जो मोकाच्या गुन्ह्यात फरार आहे जो त्या गुन्ह्यामध्ये फरारासमोर आयडेंटिटी डिस्क्लोज न करता त्याला स्वतःला डिस्कस कारण त्याच्यावर त्या तिथून पोलीस काढले होते तिथे डिस्क्लोज न करता स्वतःची आर्थिक चंचल त्याला क्लिअर हे करायची होती त्यामुळे त्यांनी ही नवीन शक्कल लढवली होती. पण ही इज नॉट अ स्नॅचर असेल तर स्नॅचरने आतापर्यंत पटकन स्नॅचिंग करून पण त्याला स्नॅचिंग करायला ते कळत नव्हतं. चेन इंटॅक्ट पाहिजे होती ते इंटॅक्ट चेनशिवाय सोनं विकत घेणार नाही आणि इंटॅक्ट चेन असेल तुटलेली असेल तर ती कोणाची मदत घ्यावी सिंगल असेल पूर्ण तर ती इंटॅक्ट त्याच्या डोक्यात झालं की माझ्याकडच्या वेपनने मी जर दाखवलं तर वेपननी घाबरून समोरचा मला चेन दिला परंतु त्याच्यात काय झालं की आपला फिर्यादी या यंग आणि यंग ब्लड होता CID वेळ त्यांनी बघितलेलं होतं सगळं तर त्याला असं वाटलं की हे दिवाळीचं पिक्चर म्हणजे त्याला प्रतिकार करायला गेला आणि त्या प्रतिकारामध्ये मग तुला बाहेर झाला चांगले वगैरे नाही तो सांग आता प्रॅक्टिकली म्हणजे यांनी सांगितलं आणि त्यांनी सांगितलं म्हणजे आपण ह्याच्यामध्ये कळलं की त्यांनी बऱ्यापैकी म्हणजे आपल्या त्यावेळेच्या इम्युनिटीपेक्षा बऱ्यापैकी प्रतिकार करावा म्हणजे ह्याला हेल्मेटवर बुकिंग मारल्या तिथं झाला अस्ताव्यस्त होतो हेल्मेटवर काय लागलं की बघा तुम्ही मध्ये माणूस एकदम सफोकेट होऊन जातो म्हणजे त्यांनी बऱ्यापैकी पकडला होता ह्याला स्वतः जीव वाचना करा भर मार्केटमध्ये जर मला पकडला तर मला त्यामुळे मग स्वतःपैकी बऱ्यापैकी मग त्या ह्याच्यामध्ये त्यांनी तो पार नाही तो म्हणजे काय पर्यायच ठेवला नाही हां त्यांनी दुसरा ऑप्शनच ठेवला